हाय फ्रेंड्स, तुमच्या सर्वांचं क्षितिजा किचन मध्ये खूप खूप स्वागत आहे. आज आपण गावरान खेकड्याचा झणझणीत रस्सा कसा बनवायचा ते बघणार आहोत. तर इथे आपण सर्वात आधी खेकड्याचे फांगडे मोडून घ्यायचे आहेत. तर इथे हे सर्व खेकड्याचे आपण फांगडे पहिला मोडून घ्यायचे आहेत. तर आता आपण खेकडा स्वच्छ कसा करायचा ते पाहूया. तर सर्वात आधी हे जे छोटे पाय आहेत ते आपण तोडून घ्यायचे आहे. खेकड्याचे फांगडे तोडल्यावर मी 2 ते 3 वेळा हे पाण्याने स्वच्छ असे धुवून घेतले, जेणेकरून काही चिखल माती खेकड्याला लागली असेल ती निघून जाईल. आता हे जे मागे खाली आहे ते आपण काढून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर आपण ही कवच आहे ते ओपन करून घेणार आहोत. हाताने ओपन होत नसेल तर तुम्ही चमच्याचा वापर करू शकता. आणि हे कवच जरा कठीण असतं ओपन करायला, त्याच्यामुळे चमच्याचा वापर करा, इझिली निघेल. हे नंतर जे त्याच्या वरती आहे ते सर्व घाण आहे ती काढून घ्यायची आपण. त्याच्यानंतर हे जे कवच आहे त्या कवचामध्ये येल्लो रंगाची लाख आहे ती आपण एका वाटीमध्ये काढून घेणार आहोत आणि कवच आपण टाकून देणार आहोत. ते आपण वापरणार नाही आहोत. अशा प्रकारे येल्लो रंगाची राख आपण वाटीमध्ये गोळा करायची आहे आणि सर्व खेकडे आपण अशाच प्रकारे स्वच्छ करून घ्यायचे आहे. तर सर्वात आधी वाटण बनवून घेणार आहे मी. वाटणासाठी इथे मी एक मोठा कांदा, एक टोमॅटो चिरून घेतलेला आहे. त्याचबरोबर एक लसणाचा गड्डा सोलून घेतलेला आहे, 1 इंच आलं आणि कोथिंबीर याची मी मिक्सरला बारीक अशी पेस्ट करून घेणार आहे. तर अशा प्रकारे आपल्याला मिक्सरला बारीक असं वाटण याचं करून घ्यायचं आहे. इथे मी पातेल्यामध्ये थोडंसं तेल गरम करत ठेवलेलं आहे. तेल गरम झाल्यावर आपण जे आता वाटण तयार केलेलं कांदा टोमॅटोचं ते यामध्ये आपण घालून घ्यायचं आहे. आता हा मसाला मी साधारण 2 ते 3 मिनिटं तेल सुटेस्तोवर परतून घेणार आहे. तर तुम्ही पाहू शकता की आता इथे मसाल्याला छान असं तेल सुद्धा सुटलेलं आहे आणि मसाल्याचा रंग सुद्धा बदललेला आहे. आता याच्यामध्ये आपण कांदा लसूण मसाला घालणार आहोत. इथे मी 5 छोटे चमचे मसाल्याचा वापर करत आहे. तुम्हाला ज्या प्रमाणात तिखट आवडतो त्या प्रमाणात तुम्ही मसाला कमी अधिक करू शकता. हा मसाला सुद्धा आपण मिनिटभर तेलाबरोबर परतून घ्यायचा आहे. तर आता तुम्ही पाहू शकता इथे मी मसाला मिनिटभर परतून घेतलेला आहे आणि मसाल्याने किती सुंदर असा रंग आलेला आहे. आता याच्यामध्ये मी खोबऱ्याचं वाटण घालून घेते. हे माझं घरगुती वाटण आहे. याच्यामध्ये सुकं खोबरं आणि अख्खे जे खडे मसाले असतात त्याचं मी हे वाटण करून ठेवलेलं आहे. ते मी इथे अर्धी वाटी घातलेलं आहे आणि ते सुद्धा आपण 1 ते 2 मिनिटं छान असं परतून घ्यायचं आहे. म्हणजे आपला मसाला कुठेही आपल्याला खाताना कच्चा लागणार नाही, प्रॉपर शिजून निघेल मसाला. आता याच्यामध्ये घालायचं आहे चवीनुसार मीठ. आमच्या चटणीमध्ये ऑलरेडी मीठ असल्यामुळे मी इथे मिठाचा वापर थोडा कमी करत आहे. आता यामध्ये आपण खेकडे घालून घेणार आहोत आणि व्यवस्थित मिक्स करून घेणार आहोत मसाल्याबरोबर. खूप छान हा रस्सा तयार होतो आणि झटपट होतो. मसाल्याबरोबर खेकडे छान परतून झाल्यावर आपण याच्यामध्ये गरम पाणी घालायचं आहे. जेवढा आपल्याला रस्सा करायचा आहे त्या बेताने आपण यामध्ये गरम पाण्याचा वापर करायचा आहे. तर हे खेकडे आता आपण मंद गॅसवर शिजत ठेवायचे आहेत आणि जे आपण खेकड्याचे छोटे छोटे पाय होते ते आपण बाजूला काढलेले, त्याचा आता आपण अर्क काढून घेऊया. तर हे खेकड्याचे छोटे पाय होते ते मी मिक्सरच्या भांड्यात काढून घेतलेले आहेत. हे आता आपण मिक्सरला फिरून घ्यायचे आहे. जर लागलं तर यामध्ये तुम्ही थोडंसं पाणी घालू शकता. तर अशा प्रकारे आपल्याला हे नांगे आहेत त्याची इथे पूर्ण आपण पेस्ट करून घेतलेली आहे. तर हे जे आपण वाटून घेतलं होतं त्याची मी इथे पेस्ट आहे ती गाळून घेते, जेणेकरून काही कचकच आपल्या रस्स्यामध्ये जाणार नाही. तुमच्याकडे मोठी गाळण नसेल तर तुम्ही त्याचा वापर करा. माझ्याकडे नव्हती म्हणून मी या छोट्या गाळणीनेच गाळून घेत आहे. अशा प्रकारे आपण गाळून घ्यायचं म्हणजे कचकच आपल्या रश्श्यात नाही जाणार. तर इथे मी ही सर्व पेस्ट आहे ती एकदा गाळून घेते. तर अशा प्रकारे इथे मी सगळ्या नांग्यांचा अर्क काढून घेतलेला आहे. तर इथे तुम्ही पाहू शकता आपल्या रश्श्याला छान अशी उकळी फुटलेली आहे. आता आपण याच्यामध्ये जो आपण खेकड्याचा अर्क तयार करून घेतलेला तो यामध्ये घालून घ्यायचा आहे. या अर्कामुळे रश्श्याला एक छानसा घट्टपणा येतो. तर या वाडग्यामध्ये मी थोडंसं पाणी घालून हे व्यवस्थित मिक्स करून
रश्श्यामध्ये घालून घेणार आहे, म्हणजे आपला अर्क थोडा सुद्धा वाया जाणार नाही. आणि हे आता एकदा आपण व्यवस्थित मिक्स करून घेणार आहे. तर आता आपण मंद गॅसवर हे खेकडे 15 ते 20 मिनिटं शिजवून घ्यायचे आहेत. जर तुम्हाला रस्सा अजून घट्टसर हवा असेल तर तुम्ही यामध्ये 2 चमचे ज्वारीचं पीठ सुद्धा घालू शकता. तर अशा प्रकारे आपला झणझणीत गावरान खेकड्याचा रस्सा तयार झालेला आहे. रश्श्याला छान अशी तर्री सुद्धा आलेली आहे, तुम्ही पाहू शकता. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा, म्हणजे माझे व्हिडिओ जेव्हा मी YouTubeवर टाकेल तेव्हा त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला लगेच मिळेल. आता मी गॅस बंद करून घेतलेला आहे. हा रस्सा तुम्ही ज्वारीच्या भाकरी बरोबर, तांदळाच्या भाकरी बरोबर, भाताबरोबर सर्व्ह करू शकता. यम्मी असा खेकड्याचा रस्सा इथे मी ताटामध्ये सर्व्ह केलेला आहे. तुम्हाला बघूनच कळत असेल की आपला रस्सा किती छान असा तयार झालेला आहे. व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.